मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर चालू होता. आजचा आहे लेक्चर नंबर 5 आणि यामध्ये आपण करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. काय म्हणतोय 2/x minus 3/y is equal to 15 and 8/x plus 5/y is equal to 77. राईट. तर आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण याला सिस्टमॅटिकली लिहू. याला लिहूया 2 into 1/x minus 3 into 1/y is equal to 15. ठीक आहे. आणि याला लिहूया 8 into 1/x plus 5 into 1/y is equal to 77. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता जर तुम्ही बघितला इथे 1/x आहे, इथे पण 1/x आहे, इथे 1/y आहे, इथे पण 1/y आहे. राईट. तर आपण काय करूया, लेट 1/x is equal to m and 1/y is equal to n घेऊया. ठीक आहे. तर हे इक्वेशन काय बनेल, तो 2m minus 3n is equal to 15. That is equation number 3. And इथे काय होणार, 8m plus 5n is equal to 77. इक्वेशन नंबर 4 झालेला आहे. तर आता आपल्याला बघायचं याला. तर याला आपण जर 5 ने मल्टिप्लाय केलं आणि याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय येणार, 15n येणार आणि इथे सुद्धा 15n येणार. मग n आणि n ची टर्म कॅन्सल करून आपण उत्तर काढू शकतो, m ची व्हॅल्यू काढू शकतो. तर आपण काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and इक्वेशन 4 by 3. ठीक आहे. तर इथे काय येणार, 2m into 5 minus 3n into 5 is equal to 15 गुणिला 5. ठीक आहे. तर याला सॉल्व केलं तर किती येणार, 10m minus 15n is equal to 15 5 75. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं रे, तर 3 ने करायचं आहे. तर 8m into 3 plus 5n into 3 is equal to 77 into 3. ठीक आहे. 8 त्रिक 24m झालेला आहे प्लस 15n. इथे किती आहे, 77. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 22, 23, 231, 36. ठीक आहे. अच्छा, आता आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 मिळालेलं आहे. राईट. तर आपण हे इक्वेशन इथे लिहून घेऊ. तर 10m minus 15n is equal to 75. हा काय आहे, इक्वेशन नंबर 5. आणि इक्वेशन 6 काय आहे, 24m प्लस 15n is equal to 231. इक्वेशन नंबर 6. राईट. आता काय करू, या दोन इक्वेशनला आपण ऍड करू जेणेकरून n ची टर्म कॅन्सल होईल. तर आपण काय लिहिणार, ऍड इक्वेशन 5 अँड 6. ठीक आहे. तर इथे काय येणार, 10m minus 15n is equal to 75. आणि इथे काय येणार, 24m plus 15n is equal to 231. ठीक आहे. ऍड केलं तर ही टर्म कॅन्सल होईल. इथे काय येणार, 34m. इथे किती येणार, 5 आणि 1 6, 7 8 9 1 10 आणि इथे किती येणार, 306. ठीक आहे. तर m किती येणार बेटा, 306 डिवायडेड बाय 34. ठीक आहे. आता किती ना, 4 4 9 36. आता एक काम करूया, याला 34 ला 9 ने मल्टिप्लाय करून बघूया. 9 चौक 36, 9 27 28 30. ठीक आहे. तर इथे किती आला, m ची व्हॅल्यू आली बेटा 9. ठीक आहे. m ची व्हॅल्यू किती आली, 9. आता ही व्हॅल्यू आपण काय करूया, या इक्वेशन मध्ये पुट करू. ठीक आहे. पुट m is equal to 9 in इक्वेशन 5. राईट. तर इथे काय येणार, 10 into 9 minus 15n is equal to 75. ठीक आहे. आता 10 into 9 किती होत आहे, 90 minus 15n is equal to 75. आता काय करू, याला इकडे घेऊन जाऊ आणि याला इकडे घेऊन जाऊ. तर 90 minus 75 is equal to 15n. ठीक आहे. आता इथे किती येणार बेटा, इथे येणार 15,
इज इक्वल टू 15n. तर n ची व्हॅल्यू किती आली? n ची व्हॅल्यू आली 1. राईट. आता आपल्याला m ची पण व्हॅल्यू मिळाली, n ची पण व्हॅल्यू मिळाली. तर m किती मिळाला? m इज इक्वल टू 9 आणि n किती मिळाला आहे? 1. आता m म्हणजे काय आहे? 1/x. तर आपण लिहूया m इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू 9. ठीक आहे. राईट. तर x ची व्हॅल्यू किती येणार? तर x ची व्हॅल्यू येणार 1/9. याला इन्व्हर्स करूया. ठीक आहे. याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ. तर x ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/9. आणि n इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू 1. तर याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊ. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. तर आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे आणि y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण उत्तर काय लिहिणार? x, y इज इक्वल टू 1/9, 1 इज द सोल्युशन. राईट. हा, याला लिहून घ्या. मग सेकंड क्वेश्चन करूया. तर मुलांनो, आता आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 2 दिसतोय. बघूया काय म्हणतोय क्वेश्चन. 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4. 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. आता आपल्याकडे दोन टर्म आहे, एक ही टर्म आहे आणि एक ही टर्म आहे. ठीक आहे. तर 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 दिलेला आहे. आणि इथे काय दिलेलं आहे? 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. आता आपण काय करूया? 1/x + y इज इक्वल टू काय लिहू? m लिहू. आणि 1/x - y इज इक्वल टू n लिहूया. ठीक आहे. तर इथे काय येणार बेटा? 10 इंटू, ठीक आहे, m. या डायरेक्टली लिहूया 10m. राईट. त्याच्यानंतर इथे काय लिहूया? इथे लिहूया प्लस 2n इज इक्वल टू 4. हा झाला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इथे लिहूया 15m - 5n इज इक्वल टू -2. हा झाला इक्वेशन नंबर 2. राईट. आता आपण काय करू? या टर्मला 5 ने मल्टिप्लाय करू आणि या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करू. जेणेकरून काय येणार? इथे 10n येणार, इथे -10 येणार आणि त्या दोघांना ऍड केलं तर काय होणार? हे कॅन्सल होईल आणि आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. तर आपण काय करूया? मल्टिप्लाय. ठीक आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1/5 अँड इक्वेशन 2/2. ठीक आहे. आता मी डायरेक्टली लिहितो. तर 5 × 10 किती होणार बेटा? 15m प्लस 5 × 10 10n इज इक्वल टू 4×5 = 20. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता इथे किती येणार बेटा? 15 × 2 = 30, 30m मायनस 5 × 2 = 10n इज इक्वल टू -4. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळालेला आहे. राईट. आपण काय करूया? दोघांना ऍड करू. ठीक आहे. तर ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. ठीक आहे. तर 50m प्लस 10n इज इक्वल टू 20 आणि 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. आता ही टर्म कॅन्सल झाली. 50 आणि 30 किती होतं बेटा? 80m इज इक्वल टू 20 मधून 4 गेले किती राहिले? 16. तर m किती आला बेटा? 16/80. ठीक आहे. आता इथे किती ना? 16×5 1/5. तर m ची व्हॅल्यू किती आली? 1/5. ठीक आहे. तर m ची व्हॅल्यू आली आहे 1/5. तर आपण काय करूया? ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्या इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूया. नाव पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. ठीक आहे. तर इथे काय येणार? 50 गुणिला 1/5 प्लस 10n इज इक्वल टू 20. यहां पर क्या? यहां पर आया 10 प्लस 10n इज इक्वल टू 20. आता याला इकडे घेऊन जाऊ. तर 10n इज इक्वल टू झाला 20 मायनस 10. तर 10n इज इक्वल टू झाला 10. तर n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू किती आली आहे? 1. आता आपल्याला माहिती आहे 1/x + y इज इक्वल टू m. ठीक आहे.
m ची व्हॅल्यू किती आहे 1/x + y इज इक्वल टू किती आलं बेटा 1/5. ठीक आहे. आणि इथे काय आहे n इज इक्वल टू 1/x - y इज इक्वल टू किती आला 1. आता आपण याला सिम्प्लिफाय केलं, याला इकडे घेऊन गेलो, याला इकडे घेऊन गेलो, तर आपल्याला इथे काय मिळेल, तर इथे मिळेल phi इज इक्वल टू x + y. आणि याला इकडे घेऊन गेलो, याला इकडे घेऊन गेलो, तर काय मिळेल 1 इज इक्वल टू x - y. आता याला म्हणूया इक्वेशन नंबर 5 आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 6. राईट. आता आपण काय करू, दोघांना ऍड करू, जेणेकरून आपल्याला काय मिळेल x ची व्हॅल्यू मिळेल. तर आपण लिहिणार ऍड इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. आता या 5 आणि 6 या इक्वेशनला आपण ऍड करणार. तर आपल्याला काय मिळेल x + y इज इक्वल टू 5 आणि x - y इज इक्वल टू 1. ऍड केलं, याने याला खाल्लं, इथे आलं 2x इज इक्वल टू 6. तर x इज इक्वल टू 6/2. x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा, x ची व्हॅल्यू आली 3. आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू 3 ही या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5. ठीक है. तो यहां पर क्या आएगा 3 + y इज इक्वल टू 5. अब ये 3 इधर जाएगा तो y इज इक्वल टू 5 - 3. तर y किती आला, y इज इक्वल टू 2. आता आपल्याला x ची व्हॅल्यू पण मिळाली आहे आणि y ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. तर आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन. ठीक, याला नोट करून घ्या. तर मुलांना आता आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 3 दिसतोय. आइए बघूया काय म्हणतो क्वेश्चन नंबर 3. 27/x - 2 + 31/y + 3 इज इक्वल टू 85 and 31/x - 2 + 27/y + 3 इज इक्वल टू 89. आता आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण इथे काय करणार, इथे सर्वात पहिले 27/x - 2 + 31/y + 3 इज इक्वल टू 85. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि 31/x - 2 + 27/y + 3 इज इक्वल टू 89. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता बघा, इथे x - 2 ची टर्म आणि इथे x - 2 ची टर्म कॉमन आहे. इथे y + 3 आणि इथे y + 3 कॉमन आहे. तर आपण काय लिहूया, लेट, ठीक है, m इज इक्वल टू 1/x - 2 and n इज इक्वल टू 1/y + 3 करूया. जेणेकरून आता ही टर्म काय होईल, 27m + 31n इज इक्वल टू 85. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आणि इथे काय येणार 31m + 27n इज इक्वल टू 89. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करू, या दोन इक्वेशनला ऍड करू. ठीक आहे. ऍड इक्वेशन 3 and 4. ठीक आहे. तर इथे काय होणार 27m + 31n इज इक्वल टू 85. आणि इथे काय येणार 31m + 27n इज इक्वल टू 89. ठीक आहे. इथे किती आला बेटा 58m. इथे किती आला 58n. आणि इथे किती आला 8 × 5 = 14, 8 × 16 = 17, 174. ठीक आहे. तर 58 58 58 इथे काय येणार m + n इज इक्वल टू 3. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. आता आपण काय करूया, ही जी दोन टर्म आहे याला सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे. तर आपण इथे लिहू सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे. तर ही टर्म पहिले लिहू 31m + 27n इज इक्वल टू 89 आणि 27m + 31n इज इक्वल टू 85. ठीक आहे. आता मायनस मायनस मायनस, इथे किती आलं बेटा, इथे आता आलं 4m. इथे किती येणार -4n आणि इथे किती येणार 4. 4 ने 4 को मार डाला, m - n इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता आपल्याकडे इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मिळालेले आहे. आपण काय करू, दोघांना ऍड करू. ठीक आहे. ऍड इक्वेशन 5
एंड 6, ठीक है। तो यहां पर क्या आएगा, m प्लस n इज इक्वल टू 3 एंड m माइनस n इज इक्वल टू 1। अब इसको ऐड करें तो यहां पर क्या आएगा, 2m इज इक्वल टू 4। तो m इज इक्वल टू 4/2, ठीक आहे। तो m ची व्हॅल्यू किती आली, 2, राईट। आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया, इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करूया। पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 6। तो ये क्या आएगा, 2 माइनस n इज इक्वल टू 1। अब इसको इधर लेके जाएंगे, इसको इधर लेके जाएंगे, 2 माइनस 1 इज इक्वल टू n। तर n ची व्हॅल्यू किती आली बेटा, 1, ठीक आहे। आता इथे m आणि n ची व्हॅल्यू मिळालेली आहे, राईट। आता आपण इथे पुट करूया, m इज इक्वल टू 1/x माइनस 2 इज इक्वल टू 2 एंड n इज इक्वल टू 1/y प्लस 3 इज इक्वल टू 1, ठीक आहे। आता याला सॉल्व करूया, इथं थोडंसं मिटवून टाकतो, ठीक आहे। 1 इज इक्वल टू 2 इंटू x माइनस 2, तो 1 इज इक्वल टू 2x माइनस 4, ये इधर जाएगा तो ये क्या आएगा, 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x, 2x इज इक्वल टू 5। तर x किती आला रे बेटा, 5/2, ठीक आहे। x किती आला, 5/2 आणि 1/y प्लस 3 इज इक्वल टू 1। तर हा इकडे जाणार, 1 इज इक्वल टू y प्लस 3 होणार। आता हा इकडे गेला तर काय येणार, 1 मायनस 3 इज इक्वल टू y। तर y इज इक्वल टू किती झाला, -2। आता x ची आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे, तर आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार, x, y इज इक्वल टू 5/2, -2 इज द सोल्युशन, ठीक आहे, राईट। संपलं, ओके। याला लिहून घ्या, मग चौथा प्रश्न करूया। तर मुलांनो, आता आपल्यासमोर प्रॅक्टिस सेट 1.4 मधला चौथा आणि लास्ट प्रश्न दिसतोय। हा प्रश्न केल्यानंतर आपण आपला व्हिडिओ थांबवून देऊ, ठीक आहे। आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y, ठीक आहे। इथे x पाहिजे, ठीक आहे। इज इक्वल टू 3/4 दिलेला आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1। त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय आहे, 1/2 इंटू 3x प्लस y मायनस 1/2 इंटू 3x मायनस y इज इक्वल टू -1/8, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2। आता आपल्याला इथे मिळालेलं आहे 3x प्लस y, इथे पण 3x प्लस y आहे, इथे 3x मायनस y आहे आणि इथे पण 3x मायनस y। तर आपण काय करूया, तर लेट m इज इक्वल टू 1/3x प्लस y अँड n इज इक्वल टू 1/3x मायनस y असं पुट करूया। तर इथे काय मिळेल बेटा, 1/3x प्लस y च्या जागी m पुट केलेला आहे, इथे n पुट केलेला आहे, इथे काय आहे 3/4, राईट। नाव आता आपण काय करूया, याला इकडे शिफ्ट करूया, तर हे काय होणार, 4m प्लस 4n, ठीक आहे, इज इक्वल टू 3, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3। तसंच याला करूया 1/2 ये किती आला, m मायनस 1/2n इज इक्वल टू -1/8, ठीक आहे। तर आता या पूर्ण टर्मला आपण 2 ने डिवाइड करूया, तर इथे काय मिळेल, m मायनस n इज इक्वल टू -1/4। आता या 4 ला इकडे घेऊन जाऊ, तर म्हणजे काय येणार, 4m मायनस 4n इज इक्वल टू -1। हा झाला इक्वेशन नंबर 4, ठीक आहे। आता आपल्याकडे काय आहे, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आहे। आपण काय करूया, दोन्ही इक्वेशनला ऍड करू, जेणेकरून 4n कॅन्सल होणार, राईट। तर ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4, ठीक आहे। तर इथे काय येणार बेटा, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि 4m माइनस 4n इज इक्वल टू -1, ठीक है। इसने इसको काटा, यहां पर क्या आ गया, 8m इज इक्वल टू 2, ठीक है। अब 8m इज इक्वल टू 2 आ गया, राइट। तो m इज इक्वल टू 2/8, यानी कितना आ गया रे बेटा, 1/4। m की वैल्यू कितनी आ गई, 1/4, राइट। नाउ आता काय करूया, या टर्म मध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये आपण m ची व्हॅल्यू पुट करूया। पुट
m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर किती आहे 4 4. ठीक आहे, तर 4 इंटू 1/4 माइनस 4n इज इक्वल टू -1. इसने इसको मारा 1 माइनस 4n इज इक्वल टू -1. आता याला इकडे घेऊन घेऊ तर -1चा काय होणार +1 इज इक्वल टू -4n किती होणार 4n. तर 2 इज इक्वल टू 4n. 2 1 2 2 2 4. n कितना आ गया रे बेटा 1/2. n कितना आ गया 1/2. तर m ची व्हॅल्यू 1/4 आणि n ची व्हॅल्यू 1/2. राईट. नाव आता आपण काय करूया m इज इक्वल टू 1/3x प्लस y आहे, तर ते लिहूया m इज इक्वल टू 1/3x प्लस y. आता m ची व्हॅल्यू किती काढली होती आपण, तर m ची व्हॅल्यू आपण 1/4 काढली आहे इज इक्वल टू 1/4. राईट. आता याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ, तर 4 इज इक्वल टू 3x प्लस y होणार. ठीक. आता आपल्याला हे एक इक्वेशन मिळालेलं आहे 4 इज इक्वल टू 3x प्लस y. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. त्याच्यानंतर n इज इक्वल टू किती आहे n इज इक्वल टू 1/3x मायनस y इज इक्वल टू 1/2. ठीक. तर इकडे याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ, 2 इज इक्वल टू 3x मायनस y. याला म्हणूया इक्वेशन नंबर 6. आता आपल्याकडे इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 आहे. इथे प्लस y आहे, इथे मायनस y आहे. जर दोघांना आपण ऍड केलं तर y ची टर्म कॅन्सल होणार आणि x ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करूया ऍड इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. ठीक है, तो ये क्या हो गया 4 इज इक्वल टू 3x प्लस वाई आणि 2 इज इक्वल टू 3x माइनस वाई. इसने इसको मारा, यहां पर क्या आएगा 6 इज इक्वल टू 6x. तर x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा, x ची व्हॅल्यू आली 1. आता आपण काय करूया x ची व्हॅल्यू जी 1 आली ती काय करू इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करूया. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. ठीक है, तो 4 इज इक्वल टू 3 इंटू 1 प्लस वाय. तो 4 इज इक्वल टू 3 प्लस वाय. तो 4 मायनस 3 किती झाला वाय. तर y ची व्हॅल्यू किती आली 1. आता x ची व्हॅल्यू पण 1 आली आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 लिहिली आहे. तर आपण इथे लिहिणार x, y इज इक्वल टू 1, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे. हा, तर अशा प्रकारे मुलांनो आपला प्रॅक्टिस सेट 1.4 संपलेला आहे. राईट. आजचा आपण व्हिडिओ इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा काहीतरी नवीन शिकूया. ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याला शिकूया. तोपर्यंत थँक्यू, गुड बाय, टाटा.